अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। शहरातील धारणगाव रोड परिसरात रविवार दिनांक 8 जून रोजी मध्यरात्री सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास वाहनांची तोडफोड व दगडफेक करून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या प्रकरणातील 6 आरोपींना कोपरगाव शहर पोलिसांनी अवघ्या 2 दिवसात शोधून अटक केली आहे। आरोपींनी मंगळवार दिनांक 10 जून रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी PCR सुनावली। त्यानंतर सायंकाळी पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी नेऊन स्पॉट पंचनामा केला। यावेळी परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 8 जून रोजी मध्यरात्री धारणगाव रोड परिसरात 20 ते 30 जणांच्या टोळक्याने धुमाकूळ घालत वाहनांची तोडफोड व दगडफेक केली होती। या घटनेत परिसरातील 8 ते 9 वाहनांचे नुकसान झाले होते, तर काही घरावरही दगडफेक करण्यात आली। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। एका ठिकाणी मावा देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून वाद झाल्यानंतर हा प्रकार घडल्याची चर्चा होती, मात्र याबाबत पोलिसांकडून कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सोन्ने यांनी विशेष परिश्रम घेत तपासाला वेग दिला। विविध ठिकाणी शोध मोहीम राबवत तसेच तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या 2 दिवसात आरोपींचा माग काढण्यास पोलिसांना यश आले। या कारवाईत सनी उर्फ चेतन बबन जाधव वय 21 राहणार इंद्रानगर, वैभव मुकेश कुराडे वय 23 राहणार इंद्रानगर, राहुल विजय चवणके वय 26 राहणार गांधीनगर, रितेश भाऊसाहेब सोनवणे वय 19 राहणार इंद्रानगर, स्वराज कृष्णा सोळसे वय 18 राहणार गजानन नगर आणि अरबाज कलीम शेख वय 21 राहणार इंद्रानगर या 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। न्यायालयाने आरोपींना 2 दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केल्यानंतर मंगळवारी सायंकाळी कोपरगाव शहर पोलिसांनी त्यांना घटनास्थळी घेऊन जात स्पॉट पंचनामा केला। गुन्ह्याची पुनर्रचना करून आरोपींची भूमिका वापरण्यात आलेली साधने तसेच इतर साथीदारांचा सहभाग तपासण्यात आला। यावेळी परिसरात बघ्यांची मोठी गर्दी केली होती। दरम्यान शहरात दहशत निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेत पोलिसांनी आरोपींची धिंड काढली। या कारवाईमुळे शहरात कायदा हातात घेणाऱ्यांना स्पष्ट इशारा देण्यात आला। नागरिकांमधूनही पोलिसांच्या तत्पर कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे। याबाबत अधिक तपास कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सोन्ने हे करीत आहेत।